हे बघा झांगाट एकदा दोन. इकडे बघा आपण काय खोटा दाखवत नाही कधी. बघा मला असा बारका वाटत असेल पगोली आपली खोल चिंबोरा बघा कसला मोठा आहे. तो बघा कालाय राठ्यास एकदम पगोली जरा खोल आहे त्याच्यामुळे काय चिंबोरा दिसत नाही. पण हे बघा कसला राठ्या आहे. बघा कसला पगोल्या चांगला आहे. कुस्त्यांचा प्लेअर होता काय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आलो आपण खाडीमध्ये चिंबोऱ्या ना. तर काल आलो होतो आपण बहिरी देवाचा लेपा घेऊन. तर आशिष भाऊ बोलला होता तर पुढची व्हिडिओ आपली नक्की असेल चिंबोऱ्यांची. तर मित्रांनो आज आलो होतो आपण चिंबोरी पकडायला. बघितलं तर आज आपल्यासोबत आशिष भाऊ आणि या साईडला पिंट्या सुद्धा आला चिंबोऱ्यांना. बघितलं तर भावाने पण 15-20 पगोले आणल्यात मस्तपैकी. आणि बघितलं तर जोर पण एकदम भरपूर मोठा आहे हा. बघितलं तर हा सर्वात मोठा उधाण असतो, जत्रेचा उधाण आहे हो. भरपूर मोठा असतो. तर तोच फायदा घेण्यासाठी आपण आलो खाडीमध्ये. आणि बघितलं तर मच्छर एवढा आहे ना. मच्छर अशीच काय बोलशील मच्छरांबद्दल. बाबा काय बोलूच नका. लाल केलं ना आम्हाला. आमच्या पाटणीवर बसतील ती मच्छर बघा तुम्ही. तर नंतर दाखवतो आम्ही पगोल्या उकवायला गेल्यावर किती मच्छर आहे ते. मच्छर बोलाल ना एवढा मच्छर भयानक आहे ना भरपूरच. तर पगोल्या टाकून घेतल्यात आपण. पगोल्या टाकताना काय व्हिडिओ केलीच नाही कारण एवढा मच्छर होता ना भयानक. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर एक 15 ते 20 मिनटं थांबूया. पगोल्या टाकून घेतल्यात आपण आणि मग जाऊ डायरेक्ट आपण पगोल्या उकवायला. जे काय चिंबोरी आपल्याला भेटतील ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. आणि या साईडला पिंट्याने पण सुरुवात केली पगोल्या टाकायची. तर मित्रांनो 10-15 मिनटं झालेत आणि आम्ही आलोत आता पगोल्या उकवायला. बघितलं तर नितीन भाईचा जर्किंग घातला आहे. जाम मच्छर आहे. जाऊ दे तर आपल्या थोडा आधार तरी होईल जर्किंगचा. याला बोलून पण नाही नीट दे एवढा मच्छर आहे आज. तो बघा काढलाय काहीतरी बारीकसा पडलाय खाली. तर बघूया गाईस दुसरी पगोली उकवते आशिष. बारका लागलाय पुन्हा. बारक्यांची आता अजून सुरुवात आहे. आपल्याला मोठी चिंबोरी दाखवायची आहेत. बारकी खायला दात नाही राहिलं सध्या, मोठी पाहिजे. बघितलं तर आज बघा किती पॅकिंग करून आलोय. एवढी बेकार मच्छर नाही दाखवतो नंतर आशिषच्या पाठणीवर बसलेली मच्छर तुम्हाला. आणि अशी पॅकिंग कधीच नसेल केली मी. एवढा पॅक होऊन आलोय तरी नशीब नितीन भाईचा हा जर्किंग होता. त्याच्या जीवावर थोडी मच्छर आपल्याला कमी तरी चावेल. तो बघा पुन्हा एकदा. तर बघितलं तर आज मीडियम साईजची चिंबोरी प्रत्येक पगोलीच आहे. तर बघा मित्रांनो आपल्याला मस्त की आता बारक्या साईजची चिंबोरी भेटले. तर आखा पण नाही आणलाय आपण, आखा विसरलोय. तर आपल्या पगोल्या नेल्यात आज मिलिंदाने, त्याच्यामुळे जरा गडबड झाली आखाने आपल्या इथं. तर बघू आता आखा नाही काहीतरी आपल्याला जुगाड करायला लागेल. तर बघू शकता पुन्हा एक आपल्याला कुर्ली भेटले. तो बघा कालाय राठ्यास एकदम. पगोली जरा खोल आहे त्याच्यामुळे काय चिंबोरा दिसत नाही. पण यो बघा कसला राठ्या आहे, काम पीठ एकदम. बघू शकता आशिष भावाची तर मच्छर पाटणीवर बघा. पाटणीवर या क्वालिटी आणि क्वांटिटी बोललात म्हणजे धोनपाड्याच्या खाडीत. तर बघितलं तर मच्छर यावाच लागतंय बाबा खाडीत. नात करते का अशी गत आहे. आणि माझ्या हातावर बघा मच्छर बघितलीत. चला जाऊया.
मच्छर का चावतील त्यांचं ते काम करतील. आपला काम आहे फक्त चिंबोरी पकडायचा आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायचा. आमचं रक्त गोड आहे. आमचा रक्त गोड आहे बोलता आशिष भाऊ. तो बघा प्रत्येक पगोलीत चिंबोरा. बघा चिंबोऱ्याची साईज. तर बघताय पाणी इकडे. मगाशी सुका ठाक होता आणि बघा आता किती पाणी भरलाय. आपल्याला पगोल्या जरा बाजूला घ्यायला लागतील म्हणजे मागे टाकायला लागतील. तो बघा हाय पाटापट पाटापट डायना निसते. आज चिंबोऱ्यांचा खैराट आहे आणि मच्छर का आम्हाला जगून द्यावाचा नाही. पण आम्ही पण घाबरायचो नाही. किती काय नाही मच्छर चावून दे पण चिंबोरी घेतल्याशिवाय काय आम्ही जावंच नाही. 100%. 100% आशिष भाऊ बोलते 100% चिंबोरी घेऊन जाऊ आपण. मोठं गार केलं. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. चला दोन ते बघा झांगाट एकदा दोन. इकडं बघा आपण काय खोटा दाखवत नाही कधी. एक साथ दो. मच्छरांचा आवाज येत असेल तुम्हाला का आपल्याला बॅकग्राऊंडला म्युझिक टाकायची गरजच नाही. चला नाद करते का यावात लागतोय खाडी मा. येऊ दे काढ भाऊस एक राठ्यास एकदम. काय नाही पगोले गेले फुकट आपली यावेळेला. कदाचित इथली चिंबोऱ्या आपणच संपवल्या असतील त्याच्यामुळे आपल्याला इथं नाही लागला. पाणी जास्त झालाय. जरा पगोल्या आपल्या वरती काढून घेऊया कारण पगोल्या हरवण्याची शक्यता जास्त आहे. कारण भले आपल्या चिंबोरी कमी लागली तर चालतील पण पगोले आपली गेली नाही पाहिजे. कारण पगोले आहेत आपल्या चिंबोऱ्या आहेत. आणि आज मित्रांनो आपण पगोल्यासुद्धा कमीच आणल्यात. फक्त 16 पगोल्या आणल्यात. 16 पगोल्यामध्ये आपल्याला लाटायच्या आहेत. जाम चिंबोरी धरायची आहेत आपल्याला. हां 16मध्ये चिंबोऱ्यांना 100% टोला देऊ आम्ही. गॅरंटी आहे. विनय कडू ब्लॉग बोलले तो काम 25. आशिष भाऊ गेलाय पुढे. पाणी बघा या असले पाण्यातून चालत जायला लागतंय. तो बघा बारक्या साईजचा जाने दो मजा करो. बघा तो पण जाऊन आपल्या आख्याजवळच बसलाय बघा. बघितलं तो बघा कसा बसलाय बघा. बोगे आंबो. कडक साईजचा ढेंगा काढलाय आपल्या. अख्खा ठेवू दे खाली. हे बघा तुम्हाला असा बारका वाटत असेल पगोले आपली खोल. चिंबोरा कसला मोठा आहे. लबलबीत. आका पण बघा पहिलेच पालवणे मस्त मोठा आका आहे पण काम फिट झालाय. काय करतो इकडे करायला घेतेस काही काय ठेवतेस तिथंच पगोली. तर बघून आहात तुम्ही हास्यू का काय याने एवढी पॅकिंग केले. पॅकिंग म्हणजे काय ही मच्छरांसाठी सेफ्टी आहे. बेकार मच्छर म्हणजे तुम्ही हास्यू हो व्हिडिओ बघून काय या विनयने लावलाय. नाही लावलं तर शाप फोडतील. अशीच दाखव जरा मच्छर. हे बघा पाटणी मच्छर आशिष भावाचे 50-60 जास्त. तर मित्रांनो पहिली पालवणी आपली संपन्न झाली. आता जाऊ आपण उघडीवरती आणि जे काय चिंबोरी भेटले ते आपण बांधून घेऊ. अशी साधारण किती चिंबोरी आहेत ती
12 ते 13 भेटलीत आपल्याला 16 पगोल्यांमध्ये पहिल्या पालवणीला. तर मित्रांनो आता ही चिंबोरी बांधून घेऊ उघडीवरती जाऊन आणि पुन्हा एक आपण 10 ते 15 मिनिटांनी पगोल्या उकवायला येऊ. पाणीसुद्धा जास्त असेल दुसऱ्या पालवणीला. बघू आपण 2 ते 3च पालवण्या करू आज आणि घरी जाऊ. आता दुसऱ्या पालवणीला भेटू डायरेक्ट आपण. बघितलं तर पगोली बघा अशीच नाही सुक्यावरच टाकले बघा. सुका ठाक आहे. बघितलं तर या साईडला पाणीसुद्धा नाही. जरा येतं इकडं पाणी पण नंतर दुसऱ्या पालवणीला आलो ना आपण बघा किती इथं पाणी होईल. सुका ठाक वरतीच टाकले मस्त आपण पगोली. या साईडला कांडा आहे. या कांड्यावरती चालूत आम्ही आता उघडीवरती जाऊ थोडा आराम करू आणि मग येऊ आपण दुसरी पालवणी करायला. आता डायरेक्ट मित्रांनो आता डायरेक्ट दुसऱ्या पालवणीलाच भेटू पगोल्या उकवताना. आपल्या पहिली पालवणीची चिंबोरी पाणी पाजते त्यांना कारण गरमी जास्त आहे नाही तर मारायला नको. बघा कसा काम फेड झाला आहे आपला. उघडीवरती येऊन बसलोत मस्त. कुठली ती काय बघूया. त्या साईडला पण एक पगोली आपली झाडाजवळ आपला फेमस एकदम जागा ती. बघू तिथं जाऊन भेटते काय चिंबोरा. आशिष भाऊच गेलाय. आपण थोडासा जवळ आलोय. आशिष भाऊच गेला पुढं. भरपूर पाणी झालं या साईडला. आईला पडली नाही पडली भेटलेली काहीतरी गेला काय आईला तर गेला मोठा कुर्ला होता. संधी गेली. चला जीवदान भेटला त्याला. एक कुर्ला गेला आपला. 15 minutes तर later. बघताय दुसरी पालवणीची सुरुवात केली आणि आपल्याला बारक्या साईजचा लागलाय. एवढा बारका नको आपल्याला. जाऊ दे मजा करो ऐश करो बडा होएगा तो हमको याव. तर मित्रांनो दुसरी पालवणी करायला चाललो. बघितलं तर आपला गणवेश सुद्धा घातलाय. आशिष भाऊच गेलाय त्या साईडला पुढं. आणि मित्रांनो काल आपण इथे व्हिडिओ बनवले आपले म्हसोबा देवाची लेप्याची. तर नक्की जाऊन बघा ती. आशिष भाऊच गेला तिकडं पगोळ्या उकवायला आणि इकडं पाणी बघा किती झालंय. सुरुवातीला आम्ही इथे आलो होतो पगोळ्या टाकायचा एकदम सुका ठाक होता. आता पाणी जाम झालंय. तिकडं काढला तो बघा त्यांनी तिकडं बघा मोठा आहे काय आईला कसला काढला व टायगरच आहे. जाऊन तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो किती मोठा आहे. काय होतं कधी कधी मी जरा असं लेट होतो मागे पुढे होतो जरा कारण पाण्यातून चालत जायला लागतं. चुकून पाय बी गुतला आणि पडलो तर आपला मोबाईल फुकट जायचा. तर बघा टायगर जिंदा आहे काढलाय तो बघा कसला पगोल्या टांगलाय. कुस्त्यांचा प्लेअर होता काय हां मावशी आहे काय आईला मावशी चांगलीच आहे कडक. आलाय भाऊस पगोल्या उकवाला. आपल्याला ओळख आहे का चिंबोऱ्यांची. नुसता मोबाईल घेऊन येते एक तरी उकव बोलू पगोली तार फारला. नाही पगोले बघा आपली कुठे आहे गुतले काढून टाकच तरी हे बघा त्या करायला लागलाय. पगोली होती आपली झाडाची इथं काढून टाक चल. कार एक तरी बघू आता तिथं काय जरा आपली पगोलीने धोका दिला तर काय करू. खाली जाऊ नये पूर्ण जा पाठशी बघा कोई मिल गया मधला जादू वाटतंय ह्यो. जादू नाही महादेव आहे महादेव. काय नाही या बघ काय फ्लॉप आहे भाऊस. तर बघताय मला काय 2 वेळा चिंबोरा भेटला ना. आता आशिष भाऊच गेला बघू 100% तर चिंबोरा काढेल बघा. काय नाही आईला काय झालं ग्रहमान काय बदलला का आपला. सूत्र हल्लं जरा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर बघितलं तर आपण आता या 2 पगोल्या काढल्यात. पाणी झालंय भरपूर. पहिल्या पालवणीमध्ये एकदम पटापट चिंबोरी लागत. दुसऱ्या पालवणीमध्ये काय झाला काय माहिती. मला एक बारका एक आला होता आणि आशिषने मोठ्या एक साईजचा काढलाय. तर जाऊया आता. हा गारगा या गारग्याची तर आपली पगोली टाकलेली मागाशी
ते काढले आशिष भावाने आणि त्या साईडला वरती टाकले. एकदा इथे मला एवढा मोठा चिंबोरा आला होता, पण पगोली उकत होता. प्रदोष भाऊ जेमतेम 1 किलोचा चिंबोरा असेल, एवढा मोठा चिंबोरा होता तो. आता काय तेवढा मोठ्या साईजचा चिंबोरा बघायलाच भेटला ना. आता बघून दे, आशिष भाऊच गेलाय पुन्हा. आईला काही समजत नाही काय. बघितलं तर मित्रांनो आपल्याला लागोपाठ 3-4 पगोल्या फुकट गेल्यात. आता काहीतरी ग्रहमान आपल्याला चेंज करायला लागेल आणि पगोल्या सगळ्या हलवायला लागतील. तसं काय आपण फुकट घालवायचं नाही, तुम्हाला माहिती आहे. आपला नाद नाही कोण करणार. कुठना ना कुठना चिंबोरी काढूच आपण. तसं बोलत आपला जेवणाचं काम झालं आहे. आत्ता दुसऱ्या पालवणीला आपल्याला चिंबोरी भेटत नाही पटापट, पण आपण प्रयत्न करू 100% चिंबोऱ्या काढायच्या. आता या साईडला आपल्या अर्ध्या पगोल्या आहेत. आता या उकवायच्या कसा हा मोठा प्रश्न पडला आहे. तर बघू, इथं मगाशी आशिषने पगोले टाकली होती. ही माने भाऊने इथं एकदा कसला काढलेला राठ्यास एकदम. बघूया आशिष भाऊ आज काय करतोय आपल्या धोनपड्याच्या खाडीत. आणि तो बघा लबलबीत काढलाय एकदम. कुर्ला आहे नाही तो बघा. बोललो ना तुम्हाला, आपण ग्रहमान काहीतरी चेंज करू आणि चेंज करणारच. ते बघा कसला आहे. बोले तो काम 25. पुन्हा पगोले इथे टाकून घेऊ. काढलाय बघा पुन्हा एकदा. बारक्या साईजचा आहे तो बघा, जीवदान. बारकी साईज का आपण घेत नाही, आपल्याला मोठी पाहिजे नुसती बोलतं. आणि बघा आता या सगळ्या पगोल्या आहेत ना, आपण सगळ्या जवळच टाकून घेऊ, कारण पाणी जास्त भरलाय. आता ज्या झारकाडी आहेत या झारकाडीमध्ये टाकतोय तो. हे बघ इथं आलो. तर बघूया, आशिष भाऊच गेला आता आपली पगोळी उकवायला. आणि ते बघा कुर्लीसोबत काटकी पण फ्री. कडक आणले एकदम. भावासने काम फिट केलं एकदम. 1 साथ 2. आपल्याला का आता चिंबोरी भाजायची नाही सध्या. ही पगोली हलते, एक जागेवर स्थिर नाही राहिली. हे बघा कशी आहे. तो बघा अख्ख्यामध्ये आपले अजून एक कुर्ले ॲड झाले. कडाला घे. बघता आज नेमकाच आपण पगोल्या आणल्यात कमी मित्रांनो. 16 पगोल्यांमध्ये काम फिट करायचं. काढली त्याला काय माहिती आहे, पाणी जास्त झाल्यानंतर आपल्या पगोल्या हरवायची शक्यता जास्त आहे. म्हणून आपल्या पगोल्या सगळ्या या जवळच टाकू आपण. या जालकाठीमध्ये पण चिंबोरा 100% भेटेल आपल्याला. तो बघा येऊ दे, कडक एकदम येऊ दे. आयला मस्त चिकनी बांध आहे, लाले लाल आहे एकदम. चिकनी आहे. पार्लरवर होती काय कुर्ली. ही बघा मेकअप केलेलीच आहे वाटते. बघा कडक. तर बघूया आशिष भाऊ पटापट चिंबोरी काढते. सध्या त्याचाच फॉर्म आहे. त्याला तूच पगोल्या उकव सध्या. आता यावेळेला जर आपल्याला मीडियम साईजचा भेटलाय. तर कशी मोठी लागत, हां बारीक मोठी बारीक मोठी चालते. चला जागा बदलवते भाऊस ह्याची. आता दुसरी पालवणी केली आणि दुसऱ्या पालवणीला आपल्याला 8 चिंबोरी भेटलीत. पण 8 चिंबोरी पण मोठी साईजच्या आहेत. मस्त इकडे आशिषने सुरुवात केली बांधायची चिंबोरी. मच्छर बघा बांधून पण देत नाही. आणि आता बसलो तर उन्हात, तरी उन्हात सुद्धा मच्छर मारण्याची आहे. तर बांधून घेते चिंबोरी पटापट. A few moments later. मित्रांनो आलोय आता तिसरी पालवणी करायला. आणि आपण या पगोल्या पण काढू या पालवणीमध्ये. आशिष भाऊ तिकडनं येते पगोल्या उकवत. मी का आतमध्ये गेलो नाही, कारण पाणी झालंय भरपूर. पाय बी गुतला तर चुकून मोबाईल पाडायचा. आशिष तिकडच्या पगोल्या उकवते आतमध्येतल्या.
बघूया काय या पालवणीला भेटतील ते तुम्हाला चिंबोरी दाखवतो. तिसरे पालवणे आणि या पालवणीला मला असं वाटतं चिंबोरी आपल्याला कदाचित कमी लागतील. जेवणाची तर भेटलीच आपल्याला. बघूया. सुरुवात केले पगोल्या उकवायची. भेटला का एखाद तरी? तर बघितलं तर आतमध्ये आशिषला 2 चिंबोरी भेटली. तर बघा आपण इकडनं नेहमी चालत येतो. सुका ठाक असतं इथे, पण आज आका मी वाटतं तुझ्या जवळ आहे का? आता मला घेऊन बारक्या साईज चाला होता. चला सोडून देऊ त्याला. हो काय? तर बघा घाण पण आहे, पण त्या घाणीत चिंबोरा दिसून नाही. तो बघा आहे कुर्ली भेटली आहे बघा आपल्याला. मस्त आहे रे. नाही खेकत नाही, पाला आहे नाही. तर बघू शकता मोठ्या साईजची आहे कुर्ली. वरती टाकलाय काटक्या टाकल्यान. भानगरी नको करायला. एक पालवणी घ्यावायची काय? नको नको बस झाला आता. कंटाळलो आपण आता. तर बघितलं तर आपण किती वाजता अशी चालतो आपण खाडीत? 10:30 वाजता आलो होतो. तर आशिष भाऊच गेला होता आतमध्ये पगोले उकवायला. आणि बघू शकता मस्त की भावासनी काले कुर्ला आहे नाही. तर बघू शकता कुर्ला आलाय. तर काय माहिती काय, आका ठेवला मी तिकडे. जरा आपले वांदे झालेत. हा बघा मस्त की घेतलं त्याला जवळ. चावू नको म्हणजे झाला भावा, नाही तर काम काढशील माझा. पगोल्या पण काढल्या आहेत. अजून 5-6 पगोल्या आहेत आपल्या अजून. याही पण चुंबा लावलेला वाटतं. तर मस्त आहे की आपल्याला मीडियम साईजचाच कुर्ला भेटलाय. तर आता जाताना घेऊया शेवटची पालवणी आपली आहे. ते बघा बारकी चावनाटा लागली ना आता. चलो जाओ. तर आखवणीचा एक आपल्याला जाम अनुभव आहे. 2 पालवणीला चिंबोऱ्या मजबूत लागतात ना इथं, पण तिसऱ्या पालवणीला काय माहिती आहे काय दागा देते आखवणीची इथं. तिसऱ्या पालवणीला चिंबोरीत लागत नाही. पण बोला आता उदान मोठा आहे. बघूया आपण तिसरी पालवणी करूया. भेटली तर भेटली. आहेत अजून आपल्या काहीतरी 3 पगोल्या असतील उकवायच्या शेवटच्या. तर मित्रांनो पगोल्या काढून घेतल्यात आणि मस्त की पगोल्यांचे घास सुद्धा सोडलेत. आणि दाखवतो तुम्हाला आता किती चिंबोरी भेटलेत आपल्याला. दाखव आशिष. बघितलात तर बघा 16 पगोल्यांमध्ये कसा काम फिट झाला आपला. बघू शकता चिंबोरी कडक काम झालाय. काम फिट झालंय मस्त आहे की. आणि या साईडला पिंट्या भाई आला होता. पिंट्या भाई तुम्ही किती आणल्यास पगोल्या? माझ्या 15 पगोल्या होत्या, पण आहे माझा 15 पगोल्यामध्ये त्याचं पण काम फिट झालंय मस्त की. इकडे रोहन भाई पण आलाय पागाला. त्याला मस्त की खवली लागल्यात. काय भरती पण जाम पाणी भरतीच आहे त्याच्यामुळं जास्त त्याला काय मच्छी पडली ना आज. कवलीच आवडतात. हा काम फिट झालंय मस्त चिंबोरींचं. त्याचा भाऊच स्वतः बोलते रोहन लावतं खवले आवडतात खायला. तर चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला टाटा आणि बाय बाय. तर बोला एकविरा माते की जय.